जगामध्ये जर सर्वात कोणते अवघड काम असेल तर ते म्हणजेच ग्रामीण भागात एक प्रामाणिक शिक्षक म्हणून काम करणे आणि विद्यार्थ्यांना चांगले प्रामाणिकतेने शिकवणे. कारण जर तुम्ही ग्रामीण भागात प्रामाणिकपणाने जर काम करत असाल तर तुम्हाला विरोध 100% होणार आहे. मी काही गावांमध्ये अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून क्लासेस घेतो, पण मला त्या ठिकाणी 100% नव्हे तर 1000% विरोध होत असतो. पण मी आधी विचार विद्यार्थ्यांचा करतो आणि नंतर त्या विरोधाचा विचार करत असतो. पण सर्व लोकांना एकच सांगणं आहे का शिक्षणाच्या क्वालिटीकडे लक्ष द्या, कारण AI ChatGPTचा जमाना आहे. जर तुम्ही आजकालच्या न्यूज बघितल्या तर 50,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या, 1,00,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. तर स्किल्स आणि डेव्हलपमेंटकडे लक्ष द्या. उगीच फक्त कोणीतरी येतंय आणि शिकवायचं काम करत आहे, कमी पैसे घेतंय म्हणून त्याकडे लक्ष देऊ नका. जर तुम्हाला योग्य शिक्षण घ्यायचं असेल तर योग्य निर्णय घेणे फार गरजेचे आहे. आणि एका प्रामाणिक शिक्षकाकडे जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्या ठिकाणी फक्त अभ्यासच दिला जातो. पण आजकाल विद्यार्थी पण असे झालेले आहे का त्यांना अभ्यासच नको आहे. अशी जर परिस्थिती चालली तर विद्यार्थ्यांना पण अभ्यास नको आणि पालकांना पण योग्य शिक्षण नको. तर काही दिवसात हे जे आज आकडा आहे 50,000 1,00,000, तर काही दिवसानंतर विद्यार्थ्यांना जॉबच मिळणार नाही, ही परिस्थिती लवकरच निर्माण होणार आहे. म्हणून पालकांनी सुद्धा अशा ठिकाणीच विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेऊन द्या का ज्या ठिकाणी योग्य तो अभ्यास दिला जातो, त्यांना योग्य ते शिकवले जाते आणि अभ्यासाबरोबर अनेक स्पर्धा परीक्षांचा त्या ठिकाणी विचार केला जातो. फक्त शिक्षण घेऊन आजकाल चालणार नाही. तर त्याचबरोबर जगातल्या जेवढ्या पण स्पर्धा आहे त्याबद्दल आपल्याला आधी माहिती करून घेणं गरजेचं आहे. कारण हे स्पर्धेचा काळ आहे, AI ChatGPTचा काळ आहे आणि ह्या AI ChatGPTच्या जर काळामध्ये आपल्याला टिकायचं असेल तर पारंपरिक शिक्षण घेऊन चालणार नाही. तर आपल्या स्किल्स आणि डेव्हलपमेंटकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. म्हणून योग्य शिक्षण समूह निवडा आणि योग्य त्या ठिकाणी प्रवेश घ्या आणि आपले विद्यार्थी कसे हुशार बनतील व आपल्या विद्यार्थ्यांचा कसा करिअर होईल याकडे लक्ष द्या. विरोध प्रत्येक गोष्टीचा असतो, पण शिक्षणाचा विरोध जर तुम्ही केला तर पुढे चालून तुमचेच ते लेकरं असणार का त्यांचंच करिअर घडणार नाही. बाकीच्यांचा तुम्ही विचार करू नका. कारण आज तुम्ही जर एका शिक्षकाचा विरोध करणार असाल तर त्याला काही एवढा फरक पडणार नाही किंवा त्याच्यावरती काही परिणाम होणार सुद्धा नाही. पण तुमच्या लेकरांवरती 100% त्याचा कुठेतरी वाईट परिणाम होईल. त्याचे कारण म्हणजेच त्यांना योग्य ते शिक्षण मिळणार नाही. योग्य शिक्षण पाहिजे असेल तर योग्य ते शिक्षण समूह निवडणे फार गरजेचे आहे.